बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक माणसाने त्याच्या जीवनात येणाऱ्या माणसासोबत प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं राहावे आणि त्या माणसाचं मन जिंकावे. जर मन नाही जिंकले आणि प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकी नाही राहिले तर मात्र कधी ना कधी मन न जिंकणाऱ्या माणसाचं नुकसान होतं, कधी न भरून निघणार असं नुकसान होतं. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक माणूस हा फार गुणी होता. त्याच्याकडे ज्ञान, धन, दौलत, पद, पैसा, प्रसिद्ध होती आणि विशेष म्हणजे सर्व गुण संपन्न होता. तो प्रत्येकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं राहत असे, गावातल्या माणसासोबत आणि पाहुणे रावणे सगळ्यासोबत. मग त्यांच्या मुलांना सुद्धा त्याने चांगले संस्कार केले, सगळ्यासोबत चांगले संबंध घडवणं करायचे. त्याला 2 मुलं होती. ती मुलं सुद्धा प्रत्येकासोबत प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं राहत. परंतु त्यांची मुलं हे लहानाचे मोठे झाले त्या माणसाचे, आणि झाल्यानंतर त्या दोन्ही मुलाचे लग्न झाले. त्यातली एकाची बायको ही त्या घरात येणाऱ्या पाहुण्यासोबत, सासू-सासऱ्यासोबत प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं राहत असे आणि प्रत्येकासोबत ही चांगली राहत असे. दुसऱ्याची माता तशी राहत नसे, सासू-सासऱ्यासोबतही राहत नसे आणि पाहुण्यासोबतही राहत नसे, येणाऱ्या पाहुण्यासोबत सुद्धा राहत नसे. फक्त तिचे आई वडील, तिचं म्हणजे बाहेरचं कोणी गणगोत आलं त्यासोबत चांगली राहत असे. मग कोणी नंदा म्हणा किंवा सासूचे गणगोत म्हणा किंवा जावळचे कोणी गणगोत, हे जर कोणी आलं ते कोणासोबतच चांगली राहत नसे. काही हे ना त्यांना कारणावरून मग घरात वाद करणं, हे करणं, म्हणजे अशी त्याचे दुष्परिणाम व्हायचे. काही ना काही ती भांडणं करायची, हे करायची, या कारणामुळे त्या कारणासाठी भांडण तंटा करायची. घरात चालता होत नसे. त्याचा परिणाम असा झाला की जावची आहे मनातून जाऊ आणि देराच्या मनात उतरली आणि इकडं सासऱ्याच्या मनातून उतरली आणि भाऊ भावकीच्या पण मनातून उतरली, कारण ती भाऊ भावकीसोबत पण चांगली राहत नसे. त्याचा परिणाम काय झाला की ती वेगळीच पडली आणि वेगळी पडल्यामुळं तिच्याकडे कोणीच लक्ष येत नव्हतं. वेगळीच पडली आणि त्या कोणी कामाला नाही, धंद्याला नाही, त्यासोबत कशालाच नाही. तिचं बोलणं सगळं सोडून दिलं. त्याचा परिणाम एक दिवस ती आई वडील ज्यावेळेस इकडे आले, सासरला आले, तिच्या घरी आले, किंवा त्याच्या सासऱ्यानं म्हणजे त्या मुलीच्या आई वडिलांनी बघितलं की बाबा आपल्या मुलीसोबत कोणी चांगलं आहे ना. मग ते पश्चाताप करू लागले की आपण एवढं आपल्या मुलीला चांगलं शिकवलं, हे केलं, परंतु चांगले संस्कार न दिल्यामुळं हे असं झालं. मग त्या मुली ज्याच्यामुळं धिंगाणा झाला तिचेच आई वडिलाचे झाले, धिंगाणा भांडण होऊ लागले. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनी मग एवढंच की माणसानं त्याच्या मुलाला मुलीला चांगले संस्कार, ज्ञान व चांगलं काही द्यावं, चांगल्या गोष्टीचा चांगला वाईट परिणाम सांगावे आणि चांगलं घडवावं. तेव्हाच माणसाचं जीवन उज्ज्वल होतं. नसता अशी माणसाची परिस्थिती होऊ शकतं. म्हणून तुमच्या मुलाला मुलीला व यांना प्रत्येकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं राहण्यास सांगा आणि प्रत्येकाचं मन जिंका. नसता अशी परिस्थिती येऊ शकतं. एवढं ठिकाणी सांगितलं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं म्हणून तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम पडतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सांगायला म्हणलो. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.